मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संग्राम आता बटाटे वडे खाऊन पाहतो आणि युवराजकडे खूप रागात पाहू लागतो। तेव्हा सर्वांना आता भीती वाटू लागते की बटाटे वड्यांमध्ये काही कमी आहे की काय, किंवा ते बिघडले की काय। त्यावेळी आता संग्राम हसतो आणि म्हणतो, खूप टेस्टी वडे झाले आहेत। आता आम्ही आमच्या नोकरांना काय करतो, जर आम्हाला एखादं जेवण आवडलं किंवा नाश्ता आवडला तर टिप देतो, तशी तुलाही मी देत आहे, असं म्हणून तो 10 रुपयाची नोट काढून आता युवराज समोर ठेवतो। तेव्हा युवराज म्हणतो, हे बघ, तुला काय वाटतं, तुला असं वाटतं तू मालक आहे, मी नोकर आहे, परंतु मलाही सडेतोड उत्तरं देता येतात आणि मी सुद्धा चोख उत्तरं देऊ शकतो, परंतु मी नोकरी करतोय, कुणाची गुलामी नाही, असं म्हणून तो संग्रामची बोलतीच बंद करतो। पण संग्राम आता गप्प बसत नाही। तो म्हणतो, अरे बापरे, नोकर असून एवढा माज, आणि कसं आहे ना, नोकरांना एवढा माज अजिबात शोभत नाही, कारण मी या घरचा आणि हॉटेलचा मालक आहे। त्यावेळी पिंकी आता खूप जोरात संग्रामावर ओरडत म्हणते, हे पहा, तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलचे मालक असाल, परंतु तुम्हाला फरक कळत नाही शेफ आणि वेटर मधला, मला वाढते ना। त्यावेळी संग्राम रागातच म्हणतो, अजिबात नाही, मी काय सांगितलंय, युवराजनेच वाढायचं म्हटल्यावर युवराजने। ही पिंकी आता चांगलाच त्याला हिसका दाखवत म्हणते की तुम्ही तर एवढ्या मोठ्या हॉटेलचे मालक आहात, मग तुम्हाला शेफ आणि वेटर मधला फरक कळतो का? शेफ नुसतं जेवण बनवतो आणि वेटर ते जेवण सर्व करतो म्हटल्यावर, आता इथे वेटर जर तुम्हाला हवा असेल तर दुसरा तुम्ही कोणीतरी माणूस कामाला ठेवा, माझे धने अजिबात तुम्हाला वाढणार नाहीत, असं म्हणून पिंकी चांगलाच संग्रामचा माज उतरवते। छबी आता टाळ्या वाजवते। तेव्हा संग्रामला अजूनच राग येतो। संग्राम म्हणतो, आजपासून एक नियम, अगोदर घरचे मालक जेवतील आणि मग नंतर नोकरांनी जेवायचं, आणि नोकर असेल तो युवराज धोंडे पाटील। तेव्हा युवराजला खूप वाईट वाटतं, पण आता पिंकी म्हणते, काही हरकत नाही धनी, अहो मी तुमच्यासाठी जेवायची थांबेल, आणि तुमचं काम काय आहे, फक्त जेवण बनवणं, हेच ना, मग आपण जेवण बनवल्यानंतर दोघेही एकत्र जेवू, असं म्हणून ती त्याला डोळा मारते। घरातील सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण संग्रामच्या डिमांड वाढतच असतात। पुढे आता संग्राम युवराजला म्हणतो, ही लिस्ट घे आजच्या दुपारच्या जेवणाची, आणि यातले सर्व पदार्थ मला चविष्ट रुचकर पाहिजेत, आणि कुणीही याला मदत करायची नाही। त्यावेळी पिंकी म्हणते, जेवण करण्यामध्ये, एखादा पदार्थ करण्यामध्ये माझ्या धनींचा हात कुणीही धरू शकत नाही, धनी तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर, असं म्हणून आता ती संग्रामचीच चांगली बोलती बंद करते। तर आता संग्राम रागातच युवराजकडे पाहत असतो। त्यावेळी सुरेखा रागातच म्हणते, संग्राम उठ तिथून आणि अगोदर निघ तुझ्या रूममध्ये। त्यावेळी आता सर्वजण सुरेखाकडे पाहू लागतात। ती पुन्हा युवराजला म्हणते, युवराज तू काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर जेवेन। तेव्हा आता संग्राम रागातच त्याच्या आईकडे म्हणजे सुरेखाकडे पाहू लागतो आणि म्हणतो, काय, तू युवराज बरोबर जेवणार? त्यावेळी सुरेखा म्हणते, हो, कारण मी त्याला नोकरासारखी कधीही वागवू शकत नाही। त्यावेळी संग्राम आता रागातच तेथून जातो। त्यानंतर युवराज हा पिंकीला म्हणतो, कारभारीन तुम्ही पण जेवायला बसा। पिंकी म्हणते, नको, अगोदर मी तुम्हाला वाढते। त्यावेळी युवराज म्हणतो, बसा प्लीज। पिंकी आता बसणार असते, त्यावेळी सुरेखा देखील तेथे येते आणि म्हणते, पिंकी तुम्ही दोघेही जोडीने जेवायला बसा, मी तुम्हाला वाढते। तेव्हा या दोघांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढी कशी ही सुरेखा बदलली। तर तेथे आता सुशीला येते आणि म्हणते, काही गरज नाही माझ्या लेकाला वाढण्याची, तू त्याच्या ताटामध्ये काही पण मिसळून टाकशील, मला तुझ्यावर अजिबात भरोसा नाही। तेव्हा जीभ दिली म्हणून कितीही बोलशील का तू, असं सुरेखा रागातच सुशीलाला म्हणते। अगं, तुझ्यासारखी खालच्या थराला जाऊन मी कोणत्याही गोष्टी करणार नाही। त्यावेळी सुशीला विचारते, आतापर्यंत जे काही वागलीस ते काय होतं मग? दोघींमध्ये आता खूप वाद होऊ लागतात। पिंकी दोघींना गप्प करते, म्हणते, मी वाढून घेते, तुम्ही दोघीही आराम करा। तेवढ्यातच बापूसाहेब आरडाओरडा करत सर्व काही आता संपलं आहे असं म्हणत आता घरी येतात। तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं, नक्की काय झालं असेल। आता घरात एंट्री केल्या केल्या ते पिंकीकडे खूप रागात पाहत असतात, तर पिंकीला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। त्यावेळी सुशीला विचारू लागते, अहो साहेब काय झालं? आता सुरेखा देखील पुढे जाते आणि त्याला विचारू लागते की काय झालं अहो, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का? तुम्हाला नाश्ता करायचा आहे का? की तुम्हाला जेवण करायचं आहे? की तुमच्यासाठी लिंबू पाणी आणू? असं सुरेखा आता बापूसाहेबांची काळजी करत त्यांना विचारत असते। त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात, तुम्ही थांबा जरा, असं म्हणून ते सुशीलाला म्हणतात की तुम्ही पार्टी ऑफिसमध्ये या आणि सुरेखा तुम्ही किचन सांभाळा,
आता सुशिलाला पार्टी ऑफिसमध्ये बोलवून सुरेखाचा बापूसाहेब तसाही अपमानच केस धनंजयला घेऊन तेथून जातात. त्यावेळी आता सुशिला सुरेखाला म्हणते, अगं नुसतं नटणं आणि मुरडणं छान छौकीपणा करून काहीही जमत. माणसांवर जेव्हा संकट येतं तेव्हा त्याला आपलीच माणसं बरोबर हवी असतात, प्रेमाची माणसं. असं म्हणून सुशिला आता तेथून जाते. सुरेखाला खूप राग येतो. ती मनातल्या मनात विचार करू लागते, मी आज एवढं सोसूनही सरकार मला गृहीत धरतात. महत्त्वाच्या निर्णयामध्ये सुशिलाच त्यांच्याबरोबर असते. सरकार मला अजिबात काहीही किंमत देत नाही. म्हणजे सरकार बदलले नाहीत, सत्तेपुढे त्यांना कोणीही दिसत नाही. परंतु सुशिलाचं असं सरकारांपर्यंत सारखं पोहोचणं माझ्यासाठी खूप घातक ठरू विचार आता सुरेखा करत असते. त्याचवेळी इकडे पिंकी म्हणते, काय हो बापूसाहेब खूपच चिडले होते, काय झालं असेल? तेव्हा त्यांचे नेहमीचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत आहे ना, डोक्यावर काही पण घ्यायचं आणि तेच आपलं उगळत बसायचं. त्यावेळी पिंकी म्हणते, जाऊ द्यात, ते मी माझ्यासाठी ताट घेऊन येते. युवराज तिचा हात पकडतो आणि म्हणतो, आपण दोघेही एका ताटात जेवायला बसूयात. पिंकी आता खुश होत हो असं म्हणते. तर इकडे माझं पॉलिटिकल करिअर आता संपलं आहे. त्या शेंबड्या पोरीने मला मात दिली आहे. आता माझी आमदारकी धोक्यात आली आहे असं बापूसाहेब मोठ्या मोठ्याने ओरडत म्हणतात. त्याचवेळी आता सुशिला तेथे येते आणि म्हणते, हो साहेब काय झालं? माझा जीव इकडे घाबराघुबरा होतोय, लवकर सांगा. रेखा देखील तेथे आलेली असते. पुढे आता सुशिला म्हणते की अहो जावई बापू, तुम्ही तरी काहीतरी सांगा, नक्की काय झालंय ते? त्यावेळी बापूसाहेबच सांगतात की सुशिला देवी, आता पुन्हा निवडणूक होणार आहे असं वाटतंय. कारण पक्षश्रेष्ठींचं असं मत आहे की आमची सीट जाणार, आमच्या जागी दुसरा कोणीतरी उमेदवार येणार. सुशिला म्हणते, अहो करा की दुसरा उमेदवार उभा, ओळखीचाच कुणीतरी उमेदवार उभे करा, जेणेकरून काय होईल की सत्ता तुमचीच असेल, तो फक्त खुर्चीवर बसलेला असेल. आता हे मी सांगायची गरज आहे का तुम्हाला? पुढे आता सुशिला विचारते, काय हो तुम्ही मगाशी म्हटला की कोणतरी एक मुलीने तुमचं करिअर बर्बाद केलं, म्हणजे आपली घाटवाडीची मुलगी का? तेव्हा ती घाटवाडीची मुलगी पक्षश्रेष्ठींचं असं म्हणणं आहे की तिचं मन वळवायचं आणि आपल्या पार्टीमध्ये तिला घ्यायचं, कारण माझ्यापेक्षा तिची या पार्टीमध्ये जास्त हवा आहे आणि तिचीच चालते असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यावेळी आता सुशिला म्हणते, पण हे शक्य नाही, कारण तुम्हाला माहीत असेल की ती पिंकी अन्यायाच्या विरोधात आहे. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, तो तर प्रॉब्लेम आहे ना. त्याचवेळी सुरेखा आता पुढे होते आणि बापूसाहेबांना सल्ला देते. बापूसाहेब म्हणतात, तुमचं डोकं खूप फास्ट चालतं सुरेखा. अहो खरंच तुमचं म्हणणं बरोबर आहे. जर पिंकीला आपण आमदारकीमध्ये संधी दिली तर आपल्या घरातच खुर्ची राहील, सत्ता मात्र तुमची राहील. बरोबर आहे. त्यावेळी आता सुशिलाला राग येतो. सुशिला म्हणते, असं काहीही होणार नाही, कारण युवराजला त्याच्या बायकोला या राजकारणापासून लांबच ठेवायचंय. अगं तू लाख काही पण सांगशील, परंतु माझा युवराज ऐकणारच नाही असं म्हणून आता सुशिला सुरेखाचं म्हणणं धुडकावून लावते आणि लगेच बाहेर निघून जाते. त्यावेळी आता बापूसाहेब विचार करू लागतात. तर इकडे पिंकी युवराजला विचारू लागते की काय हो बापूसाहेबांच्या मनात नक्की काय असेल? वेळी युवराज म्हणतो की आम्हाला काही माहीत नाही, जाऊ दे, एवढा का विचार करताय? ते हळदी कुंकवाच्या दिवशी तुम्ही बाजेच मारली, आईसाहेब प्रचंड तुमच्यावर खुश आहे. त्यावेळी पिंकी म्हणते, अहो तुमच्या सपोर्टमुळेच हे सर्व काही झालं. अहो तुम्ही तर माझे पिलर ऑफ स्ट्रेंथ आहात. त्याचवेळी आता बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात की अहो सुनबाई, तुम्ही तर आमच्या अख्ख्या पार्टीच्या पिलर ऑफ स्ट्रेंथ आहात. त्याचवेळी जावई बापू, तुम्ही तरी सांगा नक्की सुनबाईंना काय सांगायचंय असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यावेळी आता धनंजय म्हणतो की अहो पिंकी धोंडे पाटील, आमच्या पक्षश्रेष्ठींना असं वाटतंय की तुम्ही आमच्या पक्षामध्ये सहभागी व्हावं आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्यातर्फे तुम्ही ही विधानसभा निवडणूक, आमदारकीची निवडणूक लढवावी. हे ऐकताच आता युवराज आणि पिंकीला जबर धक्काच बसतो. त्यावेळी मला आमदारकीची निवडणूक लढवायची नाही असा पिंकी आता तिचा निर्णय सांगते. त्यावेळी आता धनंजय म्हणतो, प्लीज तुम्ही काहीही करा, पक्षश्रेष्ठींना असं वाटतंय की तुम्ही ही निवडणूक लढवावी. सुरेखा देखील पिंकीला समजावून सांगते आणि निर्णय घ्यायला सांगते. त्यावेळी पिंकी म्हणते, माझा निर्णय झालाय सुरेखा मावशी, असं म्हणून ती तिचं म्हणणं आता धुडकावून लावते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुशिला गळफास घेण्यासाठी जाते. त्यावेळी पिंकी तेथे येते आणि म्हणते की आपल्या दोघींची एकच शत्रू आहे, ती म्हणजे सुरेखा मावशी. तेव्हा शत्रूची शत्रू म्हणजे आपले मित्र असं आता सुशिला म्हणते. त्यावेळी आता सासूसुनेची युती होऊन जाऊ द्यात असं आता पिंकी म्हणते. त्यावेळी ती हात पुढे करते तर सुशिला तिच्याकडे आता पाहतच राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब